आता एक 4 दिवसापासून आपल्या जिल्ह्यामध्ये नगर मनमाड रस्ता जो राहुरीमध्ये एक आढावा बैठक झाली. आढावा बैठक झाली यासाठी नगर मनमाड रस्त्यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. शेवट आपण कुठंतरी आपण काय प्रयत्न केले हे मांडणं अपेक्षित असतं. आणि बऱ्याच वेळा आपण म्हणतो लोकप्रतिनिधींनी काहीच केलं नाही. सगळ्यात महत्वाचं मी तो नगर मनमाड आणि नगर पाथर्डी रस्त्यासाठी मी उपोषण केलं, तुम्हाला सगळ्यांना माहिती. उपोषण केल्यानंतर आपण नगर पाथर्डी रस्ता करून घेतला. नगर मनमाड रस्त्याची त्यांनी आपल्याला लेखी पण दिली त्यावेळेस, पण नगर मनमाड रस्ता तसाच राहिला त्यावेळेस. नंतर आपण खासदार झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचं मी 22/6/2000 तारखा सहित तुम्ही लिहू शकता. 22/6/2024 आपण सगळ्यात महत्वाचं साहेब नमस्कार. 2022 ला उपोषण केलं. आपल्या मागणी काय होती, नगर पाथर्डी रस्ता आणि दुसरी मागणी होती नगर राहुरी कोल्हापूर शिर्डी कोपरगाव. आणि त्यावेळेस आपण नगर पाथर्डी रस्ता पाठपुरावा करून तो रस्ता पूर्ण करून घेतला. आणि तो रस्ता नगर मनमाड रस्त्याच्या बाबतीत सुद्धा थोडं त्यावेळेसचा लोकप्रतिनिधी लक्ष देणं अपेक्षित होते. कारण तो त्यांच्या ते ज्या रस्त्याने जातात तो रस्ता होता, त्यामुळे त्यांनी लक्ष देणं अपेक्षित होते. त्यांच्याकडून काय त्या बाबतीत काय पाठपुरावा झालेला नाही. कारण एक 6 वर्षापासून रस्ता खांदून ठेवला आहे. अनेक लोक त्या रस्त्याला मृत्यू पडले. आपण खासदार झाल्यानंतर आपण 24 किती तारखेला 4 तारखेला आपला निकाल लागला. 4/6 बरोबर आहे ना. 4/6/2024 आपला निकाल लागला. 13 तारखेला मतदान झालं, 4 तारखेला निकाल लागला. पण मी 22/6 दिल्लीला गेल्यानंतर गडकरी साहेबांना भेटलो. किती 22/6 गडकरी साहेबांना मी भेटून गडकरी साहेबांना ती सगळी परिस्थिती सांगितली. गडकरी साहेबांना परिस्थिती सांगितल्यानंतर म्हणलं त्या पहिले मी काय सांगितलं की त्या रस्त्याची दुरावस्था आहे. त्या रस्त्यामुळे खांदून ठेवल्यामुळे कमीत कमी 500 ते 600 लोक मृत्युमुखी पडले. त्यांनी म्हणलं तो ठेकेदाराकडून काम होणार नसेल तर त्या ठेकेदाराला टर्मिनेट करा, ब्लॅकलिस्ट करा. पण त्यांनी मला सांगितलं ठीक आहे आपण ब्लॅकलिस्ट करू. त्यांनी मला हे पण सांगितलं बस ठेकेदार माझा मित्र पण कामच नसेल केलं तर पण त्याला ब्लॅकलिस्ट करू. पण या सगळ्या प्रोसेसला वेळ जाणार आहे. म्हणतो काय वेळ जाणार आहे. पहिलं तिथं पॅचेस काढण्यासाठी काही पैशाची तरतूद करायला पाहिजे. पॅचेस काढण्यासाठी हे कधी सांगितलं मी त्यांना 22/6/2024 गडकरी साहेबांना माझ्याबरोबर सुप्रियाताई होते. आम्ही समक्ष भेटून माझ्याबरोबर अजून कल्याण काळे खासदार होते, बजरंग बाप्पा होते, आम्ही 4-5 जण होतो. त्यावेळेस आम्ही तोंडी सांगितलं. त्यांनी लगेच ठेंग नावाचे त्यांचे सुसहायकाला सांगितलं आणि कारवाई करायला सांगितलं. मग ब्लॅक लिस्ट या सगळ्या प्रोसेसला वेळ लागणार आहे. मग आता सध्या डागडुजी झाली पाहिजे ही मागणी केल्यानंतर त्यांनी काय केलं आपल्याला लगेच त्याच्यावर कारवाई करून 10/7/2024 बघा आकडे. म्हणजे काल जी पत्रकार परिषद झाली, काल जो ड्रामा झाला कलेक्टरला बोलून, हा सगळा चुकीचा आहे. मी अधिकारात सांगितलं, मी सूचना केल्या, आता काल केल्या. हे मी प्रोसिजर कधी सांगतो तारखा ते आपण मग 22/6 मीटिंग झाल्यानंतर गडकरी साहेबांची त्यांनी 10/7/2024 किती 10/7/2024 8,84,79,751 रुपयाचं टेंडर काढले. कशाचं डागडुजीचं किती 8,84,79,751 रुपयाचं त्यांनी टेंडर काढलं. बघा हे टेंडर कॉपी, ही टेंडर कॉपी, हे टेंडर कॉपी. आणि त्याच्यानंतर टेंडर काढल्यानंतर 18/7/2024 त्याच्यावर एजन्सी नेमली. 18/7/2024 त्यावर एजन्सी नेमली. ही एजन्सी सुद्धा बघा ना, इंडियन अहमदनगर टू सावळी विहीर शिर्डी सेक्शन एज्युकेशन, जय हिंद रोड बिल्डर्स, इंजिनिअरिंग डेव्हलपर्स कॉन्ट्रॅक्टर 307 JK चेंबर सेक्टर 17
वाशी नवी मुंबई. काय नाव आहे? जय हिंद. जय हिंद रोड बिल्डर. रोड बिल्डर्स नवी मुंबई. वाशी नवी मुंबईच्या बिल्डरनी एजन्सी, त्याची एजन्सी फायनल झाली किती 18/7/2024 ला ही त्याची एजन्सी. ही ऑर्डर ही त्याची एजन्सी फायनल झाली. हा डागडुजीचा विषय संपला का? बरोबर आहे ना. हा डागडुजीचा विषय संपला. याच्यावर टेंडर झालं. मधल्या काळात काम पण चालू केलं, पण त्याने छातुरमातून काम चालू केल्यानंतर आम्ही त्या अधिकाऱ्याला सांगितलं, म्हणलं काम चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे, नाही तर आम्ही ते त्याला व्यवस्थित सांगितलं. त्याने मग ते परत सुरू केलं. पण आता पाऊस चालू असल्यामुळे नंतर आपण ज्या सगळ्यात महत्वाची आपण जी मागणी केली ना, रस्त्याचं काम सुरू झालं पाहिजे. त्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे. ही कधी मागणी केली मी 22/6/2024 ला. मग त्यावर काय केलं गडकरी साहेबांनी 23/7/2024 ला काय गडकरी साहेबांनी त्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट केलं. ऑथोराइज सिग्नेचर. कोण ठेकेदार तो? सुप्रीम. रूट रेंज इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, मनीषा कंस्ट्रक्शन कंपनी, जीव्ही इंडस्ट्रियल कोऑपरेटिव्ह सोसायटी, MIDC एरिया, रेल्वे सेक्शन, औरंगाबाद. सुप्रीमोच्या नंतर आली ही 23/7/2024 ला. बरोबर. मनीषा कंस्ट्रक्शन ना. हा, हे मनीषा रूट रेंज इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, मनीषा कंस्ट्रक्शन कंपनी, जीबी या दोघांनी एकत्रित काम घेतलं. इंडस्ट्रियल कोऑपरेटिव्ह सोसायटी, MIDC एरिया, रेल्वे स्टेशन, अहमदनगर, आपला औरंगाबाद. हे औरंगाबादच्या एजन्सीला त्यांनी ब्लॅकलिस्ट केलं. ही ब्लॅकलिस्टची ही ऑर्डर किती तारखेची? 23/7. हे बघा ना, 23/7/24. आता काल मला आज परत एक गडकरी साहेबांचं मला एक पत्र आलं. हा, बाबासाहेब ठेंग. आपण दिलेले पत्र आणि मंत्री महोदय 29/24 कालच पत्र आलं. त्यांनी काय सांगितलं, हे मीटिंग लावून या सगळ्या गोष्टी आपल्याला तुम्ही सांगितल्याप्रमाणे हे सगळं काम मार्गी लागले. आपल्याला तोपर्यंत आपल्याकडे ऑर्डर पण आल्या, तर त्यांनी अधिकृत त्यांच्या याच्यानुसार त्यांनी पत्र पण दिलं आपल्याला. काय की आता टेंडर करीत असताना तुम्ही त्यामध्ये बदल काय काय केले पाहिजे. आपण काय दिले, कंस्ट्रक्शन ऑफ सिमेंट कॉन्क्रीट रोड फॉर्म विळक घाट टू राहुरी पार्ट सेक्शन ऑफ NH 160 आपण सांगितलं का हा रस्ता विळक घाट ते राहुरी कसा धरा, कॉन्क्रीटचा धरा. ही मागणी पण आपण केलेली. गेल्या 8 दिवसापासून चालू आहे. त्या बाबतीत सविस्तर बोललं पाहिजे. तुम्ही आता हे गडकरी साहेबांशी ज्यावेळेस मी चर्चा केली, गडकरी साहेबांची माझी मीटिंग झाली, त्याचे सुद्धा फोटो या ठिकाणी आहेत सगळं. म्हणजे आम्ही जे बोलतो हे सगळं आपण आहे ना, त्यांना एक सेट दिला, टोटल सेट दिला. काय हे खड्यांची मोजमाप करा, बक्षीस मिळवा, हे सगळं आपण सेट दिलता. गडकरी साहेबांनी महामार्ग दुरुस्त करा, अन्यथा खड्ड्यात बसून आंदोलन करू. या सगळ्या 1/9/2021 ची बातमी. नगर मनमाडच्या निषेधार्थ राहुरी फॅक्टरीवर मुंडन. नगर मनमाड आणखी किती वेळ घेणार, या सगळ्या बातम्याचे कात्रण. नगर मनमाड जाम, वराडी मंडळींना घाम,
हे आंदोलनाचे फोटो वगैरे हे सगळं आपण मध्ये जे राहुरीत एक 8 दिवसापूर्वी एक कृती समिती स्थापन झाली. त्या कृती समितीने एक मिटिंग लावली. कृती समितीने मिटिंग लावली या बाबतीत माझं दुमत नाही. त्याचं त्यांनी मुळाशी जायला पाहिजे. तुम्ही पाठपुरावा करा. तुम्ही नुसतं काहीतरी पब्लिसिटी मिळवण्यासाठी हे करणं पण योग्य नाही. तुम्ही पाठपुरावा काय केला? मी कसं दाखवलं तर मी खासदार झाल्यानंतर पहिला पाठपुरावा काय केला हा केला. माझी बातमी पण आली नाही टीव्हीला का कुठल्या पेपरला बातमी पण आली. आता काल मला पालकमंत्र्यांनी मिटिंग घेतली. त्यांनी मिटिंग मध्ये काय सांगितलं की नगर मनमाड रस्त्याच्या बाबतीत लगेच तात्काळ सूचना देतो, हे करतो ते करतो, निधी उपलब्ध करून देतो. बरोबर आहे ना? निधी उपलब्ध करून देते. हे ऑलरेडी पालकमंत्री साहेब हे तुम्ही काल तारीख किती होती? 28 ऑगस्ट. पण ही सगळी प्रोसिजर 22/6/2024 पासून चालू आहे. म्हणजे त्यांनी ही जी मांडणी केली. माझं म्हणणं आहे तुम्ही इतक्या दिवस पालकमंत्री म्हणून होते, त्याच रोडवर खासदार म्हणून होते, इतक्या दिवसात तुम्ही अशा पद्धतीने पाठपुरावा केला का? असं एक पत्र दाखवा ना. काहीतरी अधिकाऱ्यांना बोलून मिटिंगा कॉल करायच्या आणि लोकांना दिशाभूल करायच्या. हे सगळ्यात महत्वाचं जे काल जे दाखवलं गेलं ते चुकीचं आहे. मुळे आज तुमच्या पत्रकारांच्या माध्यमातून हे सगळ्यांसमोर आलं पाहिजे. आंदोलन करणारे सुद्धा कोणाच्या म्हणण्यावर कोण आंदोलन करतं काय करतं हे सुद्धा आपण पाहिजे. उगा राजकारण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या गोष्टी करणं पण चुकीचं आहे. शेवट आम्ही काम करणारे माणसं आहे. आम्ही हे सगळं आज तुमच्या समोर आरसा ठेवलाय ना. पण जर त्यांनी ते कार्यक्षम होते, आम्ही म्हणत नाही ते अकार्यक्षम, पण ते कार्यक्षम होते तर त्यांनी तो रस्ता इथून मागच करायला पाहिजे होता ना. मी जसा नगर पातळी रस्ता बसून करून घेतला. मी उपोषण सुटल्यानंतर पहिल्या रस्त्यावर गेलो. पहिल्या रस्त्याचं काम सुरू करायला लावलं आणि मग उपोषण सोडलं. मी जसं मागं लागून नगर पातळी रस्ता सुरू काम करून घेतो तसं तुम्ही नगर मनमाड रस्ता तुमच्या अखत्यारीतला विषय होता ना. तुम्ही जाणार रस्ता ते करून घ्यायला पाहिजे होता. त्यामुळे आज तुम्ही काय केलं नाही. तुम्ही 5 वर्षात अकार्यक्षम झालेत. आज तुम्ही दुसऱ्याच्या कामाचं श्रेय घेण्याचं काय अधिकार आहे? तुम्ही सांगता की मी नवीन तरतूद करायला लावतो. ऑलरेडी ही तरतूद कधी झाली? 7व्या महिन्यात तरतूद झाली ना. 10/7 याच्या 8,84,00,000 म्हणजे जवळजवळ 9 कोटी रुपये दुरुस्तीसाठी पडलेत. आपण काल दीपक कपूर साहेबांसाठी एकदम जो प्रश्न होता मुळाचा उजवा कालवा दुरुस्ती तर याचा आपण निवडून आले आता 19 लगेच प्रश्न दिला. त्याची मीटिंग त्यानंतर झाली. आपण निवडून आल्यानंतर आपण 4 तारखेला निवडून आल्यानंतर आपण देवेंद्र फडणवीस साहेबांना पत्र दिले. किती? 19/6/2024 ला मुळा प्रकल्प व मुळा उजवा कालव्यावरील बांधकामाची दुरुस्ती होण्याबाबत. त्या बाबतीत नाबार्डने आपल्याला किती पैसे दिलेत? आपण 150 कोटी रुपये पण दिलेले त्याच्यात. काल मी परत दीपक कपूर साहेबांना सांगितलं की ते पैसे लवकरात लवकर ते पैसे सिंचन सुधारणा कार्यक्रमांतर्गत त्वरित होण्याबाबत हे काल पत्र दिलं. काल सुद्धा आपण जे पत्र दिले 19/6 त्याला मंजुरी पण दिली त्यांनी. आता त्या मुळा प्रकल्प सविस्तर सांगा ना काय कालवाची कामे महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमांतर्गत त्वरित होण्याबाबत. याचा फायदा मुळा प्रकल्प मुळा कालवाचा समावेश महाराष्ट्र सुधारणांतर्गत प्रथम टप्प्यात झाला असतो. याचा फायदा राहुरी, पाथर्डी आणि शेवगाव आणि नेवासा या मुळा प्रकल्प टिपणीची ही सगळी सविस्तर टिपणी वाचू शकता. याचा फायदा कोणाला होणार आहे? राहुरी, नेवासा, पाथर्डी आणि शेवगाव. पालकमंत्री महोदयांनी त्या डिपार्टमेंटला मिटिंग घेऊन सांगितली की हे पैसे दुसरीकडे वर्ग करा.
दुसरीकडे पैसे वर्ग करा म्हणून त्यांनी मिटिंग कॉल केली आणि मी काल परत त्या कपूर साहेबांना भेटून सांगितलं की हे पैसे आम्हाला रिलीज करा. त्याचं टेंडर झाले. मग टेंडर झाल्यानंतर त्याचे पैसे दारणाला पैसे भरायचे. आता त्याच्याबरोबरच नाबार्डचा प्रोग्राम हा गोदावरीला मराठवाडा गोदावरी खोऱ्याला कृष्णाचा कुकडीचा प्रकल्प सुचवला. कुकडीला आपल्याला 192 कोटी रुपये मंजूर झाले. याची व्यवस्थित टिप्पणी त्यांना आहे. याचे सगळे मुळाला मंजूर झाले. हो, आपण मुळाला मंजूर केले. आपलं म्हणणं आहे आता मंजूर झाले त्याचं टेंडर करा. काय आपलं म्हणणं आहे टेंडर करा. त्यांनी मिटिंग घेऊन सांगितलं ते दुसऱ्या प्रोजेक्टला ते पैसे वर्ग करा. कुठल्या प्रोजेक्टला? दारणा. हे कालवे दुरुस्तीसाठी होतं. लाईनिंगच्या कामात ना त्यामुळे त्याला राजकीय अडचण आहे का कुठली अडचण आहे या गोष्टी चर्चा करण्यापेक्षा या गोष्टीला महत्व देण्यापेक्षा काम झालं पाहिजे. आउटपुट झालं पाहिजे. उगाच दिखाव काहीतरी मिटिंगा दाखवायच्या आणि 4-6 लोकांना सांगायचं तुम्ही आता आंदोलन करा उपोषण. अरे आंदोलन या करण्यापेक्षा तुम्ही आधी प्रयत्न काय करा हे सगळ्यात महत्वाचं आहे ना. आपण मी जे सांगितलं आज आम्ही या पद्धतीने प्रयत्न केला त्या बाबतीत गडकरी साहेबांनी सकारात्मक ते ठेकेदार ब्लॅकलिस्ट केला. पण ह्या सगळ्या प्रोसेसला वेळ जाऊच तर मग आता आपल्याला डागडुजी महत्वाची. डागडुजीला 9 कोटी रुपये वर्ग केले. सगळं आपण प्रयत्न केल्यानंतर झालं ना. ते तार कवायच झालं ना. म्हणजे आपण खासदार झाल्यानंतर किती फास्ट प्रक्रिया झाली ना. हे 6-7 वर्षात तुम्हाला काहीच करता नाही आलं. फक्त रस्ते खांदून ठेवले ना. काहीच झालं नाही ना. ते आपण कमीत कमी त्याला आता सध्याच्या परिस्थितीत त्याला ठेकेदार ब्लॅकलिस्ट करण्याची ऑर्डर केली. त्याला नंतर आपल्याला ह्या प्रोसेसला 2-3 महिने जात असताना तोपर्यंत करायचं काय. तोपर्यंत असंच खड्ड्यात राहायचं. मग डागडुजीसाठी 9 कोटी रुपये मंजूर केले झाला ना. आता तुम्हाला हे पण सांगतो ज्या दिवशी याचं टेंडर होईल आणि कामाचा नारळ फुटल्यानंतर स्टार्ट टू एंड काम होईल. स्टार्ट टू एंड जसं आपण नगर पाथर्डी रस्त्याचं काम केलं ना. काम सुरू झाल्यानंतरच ते काम बंद झालं. तसं नगर मनमाड रस्त्याचं सुद्धा ज्या दिवशी नारळ फुटन ना त्याच दिवशी त्याचं शेवट. इलेक्शनच्या ते वक्तव्य केलं ठीक आहे. मी तर एका भाषणात म्हणलो होतो काय मी त्या भागात लोकप्रतिनिधी कोण आहे. नांदगाव पर्यंत मी. नांदगाव नंतर कोण येत आहे प्राजक्तनपुरे. आम्ही जर दोघांनी जर त्या ठेकेदाराकडून पैसे मागितले असते ना तर आम्ही दोघं पण राजीनामा देतो म्हणलो होतो काय. पण आम्ही जर खोलात गेल्यानंतर अडचणी निर्माण होतात हे मी कलेक्टर ऑफिस समोर एका आंदोलनात सांगितलं होतं. ह्याच नगर पाथर्डी रस्त्याच्या उपोषणाच्या टायमाला भाषणात बरोबर ना भाषणात सांगितलं होतं. त्यावर काहीच उत्तर दिलं नाही. आणि तो रस्ता साहेब तुम्ही एखाद्यावर आरोप करता. तो रस्ता कोणाच्या अखत्यारीतला विषय होता. तो रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा रस्ता नव्हता. तो रस्ता कोणाच्या अखत्यारीतला होता. नॅशनलचा होता ना. नॅशनलचा आमचा डायरेक्टली काही संबंध येत नव्हता ना. जर त्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा आहे MIMJ आपला राज्य सरकारचा एखादा रस्ता जर बंद पडला तर त्यावेळेस त्याला जबाबदार मी असू शकतो. माझ्या मतदारसंघातला असता तर उद्या प्राजक्तनपुरेंचा असला तर तो जबाबदार असू शकतो. अजून कुठला आमदार असेल तो जबाबदार असू शकतो. पण हा रस्ताच नॅशनलचा होता ना. त्यामुळे त्यांच्या त्या रस्त्याचा माझा आणि त्यांचा काहीच संबंध नव्हता दोघांचा. पण ठीक आहे झालं गंगेला मिळालं. आता खासदार मी आहे ना. नॅशनलचा रस्ता पूर्ण करण्याची जबाबदारी कोणाची माझी आहे. आता मी म्हणणार आहे का नाही तो रस्ता आता माझ्या अखत्यारीतला नाही. आता माझ्या अखत्यारीतला विषय केंद्राचा रस्ता आहे. तर रस्ता मला करणं गरजेचं आहे. त्यामुळे मी पहिला पाठपुरावा हाच केला ना. मी जर आमदार असतो तर एवढं दिल्लीला 4 वेळा जाऊन हा पाठपुरावाच केला नसता ना. केलं उपोषण केल्यानंतर आम्ही त्या कराळे साहेब आईची त्यांचं लेखी पण घेतलं. रश्मी शुक्लांशी थोरात साहेब बोलले. आम्ही उठलो याचा अर्थ काय आम्ही मॅनेज झालो का. निलेश लंके मॅनेज होणाऱ्यातला नाही. यावेळेस त्यांनी काय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. आम्ही सांगितलं आम्हाला हे अधिकारी नाही पाहिजे. आम्हाला नाशिकला IPS दर्जाचा अधिकारी पाहिजे. नाशिकच्या IPS दर्जाची त्या ऑर्डर करून घेतली. ऑर्डर केल्यानंतर आम्ही सांगितलं ज्या डिपार्टमेंटच्या विरोधात आम्ही उपोषण केलं ते नगरच्या SP कार्यालयामध्ये आमच्या लोकांची सुनावणी नाही झाली पाहिजे. तपासणी नाही झाली पाहिजे. ही कुठं झाली पाहिजे
नाशिकला झाल्यानंतर आमचे ऍडव्होकेट राहुल झावरे स्वतः तक्रारदारांबरोबर होते. तक्रारदारांवर काही ठिकाणी दबाव आणण्याचा प्रयत्न केला, काही ठिकाणी फोन आले. त्यावेळेस आमचे राहुल झावरे स्वतः नाशिकला 2 दिवस नाशिकला थांबून राहिले. सोनार समाजाचे संघटनेचे अध्यक्ष ते सुद्धा बरोबर होते. त्यांना विचारा. मग या गोष्टी 2 दिवस याच्या सगळ्या गोष्टींचा सगळ्या लोकांचे परत जबाब झाले. जबाबामध्ये ज्या पोलिसांचं नाव आलं त्यांच्यावर कारवाईच होणार आहे. आम्ही ठीक आहे, आम्ही 15 दिवसाची त्यांनी मुदत दिली. त्यानंतर एक 8-10 दिवस होऊन गेलेले. मी उद्या परवा मी पत्र देणार आहे. त्या बाबतीत मला लेखी खुलासा पाहिजे. कुठल्या तक्रारदारांनी काय जबाब दिला त्याची सुद्धा आम्ही प्रत मागवणार आहे. त्यामुळे हा विषय सुटला नाही. मुद्दा असा सुटला असं नाहीये. तुम्हाला म्हणण्यापेक्षा आपण प्रशासनातलाच एक भाग आहे. मधल्या काळात आपल्या याची घटना काय झाली, आपल्या त्या एका मुलीच्यावर अत्याचार बदलापूरची घटना झाली. सगळ्या ठिकाणी आंदोलन झाले, निषेध झाला. पोलीस प्रशासन तिथं काही प्रमाणात तिथं अडकलं. नंतर छत्रपती शिवरायांचा अवमान झाला. अशा काही घटना घडल्यामुळे आपणच आपल्या सौजन्याच्या भूमिकेतून एक 8 दिवस त्यांना दिले ना. मी फोन करून सांगितलं त्यांना की अशा गोष्टी तुम्ही दिल्या नाही. त्यांनी मला सांगितलं अशा प्रकार चालू. मी म्हणलं ठीक आहे, 8 दिवस तुमच्यासाठी देतो मी. आम्ही पुढलं पाऊल उचलणार आहे ना. जरा थोडी चौकशी करायची ना. लगेच आपलं कुणीतरी पेपरला लावायचं, छापून आणायचं. ठीक आहे ना. त्याने आमच्याशी डायलॉग करा ना. आमच्याशी संवाद साधला पाहिजे ना तुम्ही.